दरम्यान वसई विरारमधील परिस्थिती गंभीर असून उपाययोजना सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबईतील पूर परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी नवा आराखडा तयार केल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलंय। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे। त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे। काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे। तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्रिमस्टोन ॲक्टचा जो आपण आराखडा तयार केला प्रभूसाहेब, आता मला देखील 25 वर्ष या सभागृहात झाले, तुम्ही महानगरपालिकेतही राहिले, पण 25 वर्ष आपण तोच एक आराखडा ऐकतोय आणि तो अजूनही पूर्ण झाला नाही। पण आता त्यातल्या मेजर गोष्टी या पुढच्या 1-2 वर्षात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।